अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत गर्भावस्थेतील एक अत्यंत पवित्र सेवा, श्री स्वामी समर्थ सेवा. गर्भधारण झाल्यावर माता शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने संवेदनशील होते. अशा वेळी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली केलेली सेवा म्हणजे फक्त बाळासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद ठरते. जेव्हा एक बाई आई होणार असते तेव्हा तिची एकच इच्छा असते, आपले बाळ निरोगी, सदृढ, शांत असावं. त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे. यासाठीच बाळ गर्भात असतानाच त्याच्यावर संस्कार करायचे. ते संस्कार म्हणजेच गर्भसंस्कार. आता गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ शिशुवर चांगले विचार, सकारात्मक ऊर्जा आणि दिव्यता सोडणे. आज विज्ञानसुद्धा मान्य करते की बाळाच्या मानसिकतेवर गर्भावस्थेतील वातावरणांचा, विचारांचा, वाणीचा प्रभाव पडतो. स्वामी समर्थ हे फक्त गुरु नव्हते तर ते एक परब्रह्म होते. त्यांची कृपा ही जन्मांतराच्या पातळीवर कार्य करते. गर्भावस्थेत त्यांच्या सेवेत राहणे म्हणजे बाळाच्या मनामध्ये स्वामींचे बीज रुजवणे होय. गर्भावस्थेत स्वामींची सेवा केल्यामुळे बाळाला आध्यात्मिक शक्ती येते. बाळ शांत, समंजस आणि बुद्धिमान बनते. गर्भावस्थेत स्वामी सेवा केल्यामुळे आईचे मनोबल वाढते. गर्भधारणेतील त्रास कमी होतो. बाळाला आणि आईला नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते. गर्भावस्थेत स्वामी सेवा कशी करावी? श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा नामस्मरण करावे. शक्य असल्यास एक जपमाळ घेऊन त्या जपमाळेवर नामस्मरण करावे. घरात स्वामीच्या पादुका आणाव्या. स्वामींच्या पादुकावर रोज पाणी, फुलं अर्पण करा. प्रसाद म्हणून साखर, तूप, खडीसाखर अर्पण करा. संध्याकाळी बसून बाळाशी संवाद साधायचा. आपल्या बाळाबरोबर आपण बोलायचे. आपण स्वामींच्या छायेत वाढत आहोत असे बाळाला आपण सांगायचे. गुरुवारी स्वामींची विशेष पूजा करावी. सकाळी फक्त म्हणजे गुरुवारी सकाळी पाणी व टिळा लावून स्वामींच्या पादुकांना अभिषेक घालावे. फूल उदबत्ती लावून पूजा करावी. दत्तगुरु त्रिकाळदर्शी श्री स्वामी समर्थाय नमः हा जप 121 वेळा करावा. आता अशाच एका स्वामी भक्तांचा आपण अनुभव बघू. सौ मिनलताई ह्या पुण्यात राहत होत्या. त्यांच्या लग्नाला कित्येक वर्ष झाली होती पण त्यांना अपत्य नव्हते. त्या भरपूर दवाखाने वगैरे करून केले तरीसुद्धा त्यांना बाळ काय होत नव्हते. त्यावेळेला त्यांनी श्री स्वामी समर्थांची 3 गुरुवार हे व्रत केले. त्यानंतर त्यांना गर्भधारणा झाली. गर्भधारणेनंतर गर्भावस्थेमध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप केला आणि स्वामी समर्थांच्या पादुकांची पूजा केली. आज त्यांचा मुलगा 5 वर्षाचा आहे. ते बाळ अगदी सदृढ निरोगी आहे. आता गर्भावस्थेत कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या? गर्भावस्थेत शक्यतो उपवास करू नये, कारण आपल्या जेवणात संतुलन राखलं पाहिजे. कारण बाळाच्या वाढीसाठी उपवास टाळावा. मनात कोणत्याही प्रकारची शंका, कुशंका किंवा भीती बाळगू नये. दुसऱ्यांची निंदा, वाईट बोलणे, नकारात्मक विचार करणे हे आपण शक्यतो गर्भावस्थेमध्ये टाळावे. याचा बाळावर खूप निगेटिव्ह परिणाम होतो. आता स्वामी समर्थांच्या काही शक्तिशाली मंत्र आहेत. ते आपण गर्भावस्थेत असताना म्हणायचे. ते मंत्र कोणते? ओम श्री दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, ओम स्वामी समर्थाय बालरक्षाय नमः हे मंत्र आपण गर्भावस्थेत म्हणायचे. ह्यामुळे बाळावर खूप चांगला परिणाम होतो. आता बाळाच्या जन्मानंतर कोणती सेवा करावी? आता बाळ जन्मल्यानंतर ज्याला बाळाचा नाळ वाळतो त्यानंतर बाळाच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावावा. बाळाजवळ सतत स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवावे. बाळाला झोपवताना स्वामी समर्थ बोल म्हणत राहावे. गर्भावस्था ही एक संधी आहे बाळ घडवण्याची. फक्त शरीर नाही तर आत्म्यालाही घडवण्याची. स्वामी समर्थ हे आत्म्याचे डॉक्टर आहेत. त्यांची सेवा म्हणजे जन्मोजन्मींचे रक्षण. स्वामींचे नाव घ्या आणि सेवा करा आणि तुमच्या बाळासाठी एक दैवी आयुष्य तयार करा. श्री स्वामी समर्थ
गर्भात बाळासाठी नाही तर संपूर्ण पिढ्यांसाठी आशीर्वाद आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.